एमसी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सगळ्यांशी चर्चा करून, सगळ्यांना विचारून व्यवस्थित आणि सुशिक्षित उमेदवार देण्याचं काम केलं आहे. हे उमेदवार देत असताना आम्ही ते काही तसला खोटा सर्वे तयार केला नाही. आम्ही प्रत्यक्षात माणसांना, त्या भागातल्या सन्माननीय नेतृत्व असतील, ज्येष्ठ माणसं असतील, आमचे तरुण सहकारी असतील, यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या सगळ्या उमेदवाऱ्या घेऊन आज ह्या ठिकाणी जे निरीक्षक आहेत, पारनेरचे आमदार आदरणीय काशीनाथ दाते सर, त्याचबरोबर आदरणीय घनश्यामांना असतील, राजेंद्रदादा असतील, अण्णासाहेब असतील, नाटासाहेब, पानसरे साहेब, आम्ही सगळेजणांनी एकत्रित बसून शहरातले आमचे बाकीचे सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पॅनल या ठिकाणी आम्ही देण्याचं काम केलं आहे. AB फॉर्म हे ते बाकीचे ज्या काही बाकीच्या समजा एका वार्डात 2-2 उमेदवार असतील काय, ते आमचं सगळ्यांचं व्यवस्थित चर्चा होऊन आम्ही त्यात मार्ग काढून उमेदवार हे या निवडणुकीच्या निमित्ताने उभं केलेत. नगरपालिकेचा नेमका पालिकेचा अजेंडा काय राहणार? नाही तर आम्ही सगळे बसून त्याच्यात एक एक गोष्ट, म्हणजे खूप अशा गोष्टीत आज विकासाच्या बाबतीतल्या असतील, आलेल्या निधीच्या संदर्भातल्या असतील. म्हणजे एका बाजूला पाचपुते सांगतात की आम्ही निधी आणला आणि दुसऱ्या बाजूला सांगतात की पैसे खाल्ले, अमकं केलं. मग आता हे त्या दिवशीच अण्णांनी सांगितलं की ते मताधिक्याच्या वेळेस मागच्या वेळेस नगरपालिकेत जास्तीचे नगरसेवक त्यांचेच निवडून आलेले होते. त्याच्यानंतर ज्या काही गोष्टीत त्या त्यांच्यासमोर ते म्हणते झाल्या. मग ज्यावेळेस प्रशासक होता, मग त्या काळातही ते आमदार होते, ते आधी वडील होते, नंतर ते स्वतः होते. मग ह्या काळात झालेल्या गोष्टींच्या विचारणा आम्ही सगळी या निवडणुकीच्या निमित्ताने करणार आहोत. नगराध्यक्ष मात्र पोटे होते. पोटे या नगराध्यक्षपदासाठी त्यांनी कमी काम केलं का असं? आणि सगळंच बाहेर काढणार आहेत आम्ही आता. म्हणजे अगदी बिस्लरीच्या पाण्यापासून रस्त्याच्या धुळीपर्यंत सगळंच निघणार आहे. आताही तुम्ही इथं आले, आमचे पत्रकार साहेब ह्या ठिकाणी तुम्ही सगळी इथं आले, येतानाही तुम्ही सगळ्या गोष्टी अनुभव बघितलायच होता. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टींवर चर्चा ही होणार आहे. एकदा उद्या छाननी उद्या सगळं चित्र एकदा स्पष्ट झालं की मग अजेंडा आमचा विकासाचा जो काय आहे ते आम्ही नागरिकांच्या पुढे मांडणार आहेत. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस असं म्हणाले की आम्ही आणि अजितदादा गटाशी आमची चर्चा चालू होती, मात्र तिथं नेत्यांची मोठी संख्या असल्यामुळे त्यांच्यातच अवमेळ नसल्यामुळे मी माझा नाही असं नाही केला. अवमेळ नसल्यामुळे का असल्यामुळे अवमेळ नसणं आहे आमच्यात, ही चांगलीच गोष्ट आहे ना. असे तेही ज्येष्ठ आहेत, आदरणीय आहेत, त्यांच्याशी चर्चा झाल्या होत्या. पण चर्चा होत असताना शेवटी कसं होतं की सगळ्यांचं मत आलं की स्थानिकचा उमेदवार असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग आमच्या सगळ्या ज्येष्ठांनी त्यांच्याबरोबर चर्चा करून शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ह्या ठिकाणी उभा करायचा होता आम्हाला. आणि आम्ही ती भूमिका घेऊन आम्ही आमचं पॅनल उभं केला. आमदारांनी एवढी पालिकेतील सर्व नगराध्यक्षपदासाठी जे सस्पेन्स ठेवलं होतं त्याच्याकडे कसं पाहता? ते पहिल्यापासून माहितीच होतं आम्हाला की शेवटी ते घरातलाच उमेदवार देणार आहेत. मला नाही वाटत ते त्या ताईंना देतील, ते घरातलंच देतील. एकंदरीत आपल्याकडे अनेक नेते आहेत आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये. कुठेतरी आपल्या जवळचे कार्यकर्ते हे दुसऱ्या गटामध्ये जाऊन त्यांना उमेदवारी मिळाली. नाही आता मला एक सांगा, लोकसभेपासून विधानसभेपर्यंत तिथून खाली सगळे हा माणूस इकडे जातो तिकडे जातो, ही गोष्टी चालूच राहतात. त्याचं काय असतं, माणसं उभी करून निवडून आणली, ते बाजूला गेले म्हणून पक्ष संपत नाही. आता आम्ही नवीन, आमच्याकडे तीच माणसं आहेत जी त्यांच्यासाठी पाळणारे होते, त्यांना उभं करून त्यांना निवडून आणू ना. भविष्यात जर अजून माघारीला 2-3 दिवस टाईम आहे, जर परत पहिल्यासारख्या घडामोडी काही घडल्या, आता त्याच्या बाबतीत आमचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही सगळे ते विचारपूर्वक बघूया. ते आज नाही सांगता यायचं त्याच्यावर. पहिल्यासारख्या घडामोडी म्हणजे परत भाऊ एकत्र आले येतील का असं. आपला तर प्रमुख विरोध कोण राहील? पुढचे सगळेच पॅनल प्रमुख विरोधात आहेत त्यांना, असं कसं काय म्हणतात.